वैजापूर येथील तलवाडा येथे आज दिनांक 13/7/2025 ला सकाळी 10 वाजता संत बहिणाबाई महाराज संस्थानचा 46वा फिरता नारळी सप्ताहाचा ध्वजारोहणचा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला। त्यासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्त आणि मान्यवर उपस्थित होते। सोबतच संत बहिणाबाई संस्थानचे संस्थापक अध्यक्ष ह.ब.प. मधुसूदन महाराज मोगल, माननीय आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे सर यांनी काही जबाबदाऱ्या स्वीकारल्या। लोकांना गोड करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला। तसेच ह.ब.प. उद्धव महाराज मडलिक यांच्या सुश्राव्य वाणीतून प्रवचन केले। आणि निश्चित जिथं कमी तिथं आम्ही बाबा राजू नाना भोसगो तुम्ही जे सांगशाल माझ्यावर जी जबाबदारी तुम्ही द्याल तसं मी ठरवून टाकलं। उद्धवजी महाराज मग इकडे तलवाड्याला असो का मध्ये हिलालपूरला असो का शेनी देवगावला असो, आता शेनी देवगावला मला सांगितलं 401 पोते लागेल, म्हणलं 401 पोते करा। जेवढी साखर लागेल तो तालुका संपूर्ण गोड करण्याची भूमिका मी त्या ठिकाणी घेतलेली आहे। आणि म्हणून दादा तुम्ही सांगा किती साखर करायची तेवढी तुम्हाला 2 दिवस अगोदर पोच करण्याचं काम त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी करीन। त्या ठिकाणी प्रामुख्याने शुभेच्छा निश्चित कळस हो एवढी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि हरिभक्त पारायण उद्धव महाराजांना मी कालच सांगितलं होतं 2 दिवस आहे 2020 खेळावं लागतं। काल शनिवार आज रविवार रात्री परत अधिवेशन रात्री निघायचं आणि म्हणून मी आपली परवानगी घेणार आहे का आपला साधू संत या ठिकाणी शुभेच्छा देतील। परंतु मला संजीव ओला डोंगरे साहेबाला आम्हाला परवानगी द्यावी बाबासाहेब पाटलाला, कारण अजून पुढे 2-3 ठिकाणी जायचंय आणि परत अधिवेशनाकडे निघायचंय। धन्यवाद। तसेच दरवर्षी महायज्ञ साजरा व्हायचा, पण आज लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने ज्ञानयज्ञ पार पडला। 2025 चे नारळ श्री क्षेत्र तलवाडा या गावाने उचलले होते आणि त्यांची सुरुवात आज झालेली आहे। तरी या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांची उपस्थिती असणार आहे। पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ह.ब.प. मधुसूदनजी महाराज आणि समस्त गावकरी तलवाडा यांच्या वतीने करण्यात आले आहे। प्रतिनिधी बाळासाहेब कदम। दत्तूराव जाधव, मधुकरजी पवार, कल्याणजी दांगोडे, राजाभाऊ कुंडे असतील, राजाभाऊ विक्रम, दत्तू पाटील वाकलेकर, सन्माननीय सुरेशजी राऊत, सर्वांना विनंती आहे की मान्यवरांनी समोर येऊन या ठिकाणी श्रीफळ वाढवायचं आहे। त्याचप्रमाणे कल्याणराव दांगोडे यांनाही विनंती आहे की आपण समोर येऊन श्रीफळ